मुलं आली नाहीत आज. हो ना. ग्रुपवर मेसेज टाकता का तुम्ही? टाकला टाकला. कमाल आहे. मागच्या वर्गात पण फक्त 4च मुलं होती. हो का? हम्म. आज तर अजून फक्त अंशच जाऊन जॉईन झालाय, कोणीच नाही जॉईन झालेलं. विसरली वाटतं क्लासेस. हम्म. 10 मिनिट वाट बघू अजून. मॅडम, तुम्ही इंधन बचत, बैलपोळा आणि डराव डराव अजून काय घेतलेलं? एवढंच घेतलेलं. 3 फक्त. हम्म. हम्म. नदी बोलते नव्हतं घेतलं ना? नाही, नव्हतं घेतलं. ते डराव डराव कविता आहे ना सर, तर त्याच्या एका क्लासमध्ये ना 2च मुलं होती फक्त. मग हम्म. नंतरच्या पुढच्या क्लासमध्ये त्याच्यावरचं स्वाध्याय बाकी होता ना, तर मग मी परत एक्सप्लेन केली. नंतर 5-6 मुलं आलेली ना, मग हम्म. त्याच्यामध्ये पण मग 2-3 म्हणजे पिरियड्स त्याच्यामध्येच गेलेले. आणि आता एकच वर्ग बाकी आहे ना, तर मग तो मोठा धडा आहे, म्हणजे होणार नाही एका वर्गामध्ये. हम्म. आरवला सुट्ट्या लागल्या का? अंशला लागल्या का सुट्ट्या? अंशला सुट्ट्या लागल्या. हम्म. आरव तुला? हो मॅम, आता संपलंय ते. 1 एप्रिल पासून स्कूल चालू झाले. हो का? मग एप्रिलचा पूर्ण मंथ आता स्कूल राहील का? हो मॅम. मग मेला सुट्ट्या लागतील. हा. म्हणजे तुम्हाला 1 मंथ हॉलिडे असतात फक्त? मॅम, आता मागच्या वर्षी समर समर हॉलिडेज मध्ये इथं समर हॉलिडेज मध्ये 1 महिन्यात लागला होता. मॅम, हो ना, तेच ना. एकच महिना सुट्टी असते असं. माझी सुट्टी 2 महिने, एप्रिल आणि मे. हा, तेच ना. आरवला कमी सुट्ट्या आहेत. हो ना आरव आरव. हो मॅम. मॅम, ते दुसरी मध्ये असताना आम्ही लहान होतो म्हणून ते 1 महिने सुट्ट्या होत्या म्हणून, आणि आता तिसरीला गेल्यावर वाटते 2 महिने असतील. आता कितवीला गेला? तिसरीला मॅम. आता 2 महिने राहतील ना मग. हो. हम्म. म्हणजे छोटे असल्यावर सुट्ट्या कमी असतात का तुम्हाला? हो मॅम. मग तुम्ही गावाकडे नाही जाते? मामाच्या गावाला नाही जाते? मॅम, ह्या वर्षी नव्हतं गेलेलो कारण की आमची शिफ्टिंग चालू होती म्हणून. मॅम, मी हम्म. नाही जाणार आहे. इथेच आहे का मग बँगलोर मध्येच? नाही मॅम, मी आता महाराष्ट्रात आहे. तू महाराष्ट्रात आहे आता? हा मॅम. हम्म.
सर अजून वाट बघायची का? 2 मिनिटं, 2 दोन. ते 5. हा. नाही तर मग दोघांनाच सांगायला लागेल. हो. मॅम, मी नदी बोलतेली आहे का? काय म्हणतो? नदी बोलतेली आहे का? नाही नाही, ते नाही. आता आपण घेतलं नाही ना वर्गात. मग आता फक्त मी सांगते ना तुम्हाला, आपण कुठल्या याच्यावरती विचारणार आहे प्रश्न. झालं जानू? बरं, आपण सुरू करूया आता. प्रार्थना कोण म्हणतंय? केली सगळ्यांनी पाठ प्रार्थना? कोण म्हणतंय प्रार्थना? सर, मी पाणी पिऊ? हो हो, पी. कोण म्हणतं आजची प्रार्थना? आरवची पाठ झाली आहे का पूर्ण? मॅम, मला हे सामान होतं म्हणून मला पुस्तकं मिळत नव्हते, म्हणून ते प्रार्थना पाठ करायला वेळ नाही मिळाला. कोणत्या पुस्तकात प्रार्थना आहे? मॅम, म्हणजे एक पेज होता, ते सामानात कुठे ठेवलं होतं ते लक्षात नाही आलं, म्हणून प्रार्थना पाठ करायला नाही आलं. अरे पण मग याच्यावर शोधायची ना. प्रत्येक वर्गात प्रार्थना घेतो आणि प्रत्येक वर्षी प्रार्थना घेतो, बरोबर आहे ना? हो. तुला गेली 2 वर्ग शिकवतोय, बरोबर? हो. प्रार्थना पाठच व्हायला पाहिजे आतापर्यंत. माहितीये. म्हण चल प्रार्थना. हात जोडा सगळ्यांनी. हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपू दे. एकनिष्ठा एक आशा एक रंगू दे. अंतुनावर शोभनावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. भोवताली दाटला अंधार दुःखाचा सरी, सूर्य सत्याचा ताप उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला कागवांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. लाभले आयुष्य जितके ते जगाले चांगले, पावले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. छान छान म्हटली अंश. अंशची पूर्ण प्रार्थना पाठ आहे. आणि आरवने काहीतरी कारण द्यायचं म्हणून देऊन टाकलं. हो की नाही आरव? सगळ्यांनी प्रार्थना पाठ करायची. तुम्हाला परीक्षेत विचारली जाणार आहे. प्रार्थनेला पण मार्क्स असणार आहेत, बरोबर? पुढच्या वर्गात आपली एक्झाम होणार आहे तेव्हा मी मेसेज पण टाकला होता ग्रुपवर.
आणि जर मिळाली नाही समजा कुठे लिहिलेली हरवली वगैरे तर नेटवर शोधायचं ना. ठीक आहे, काही हरकत नाही. आरव, हो पाठ सर. करायचं आता आठवडा. पुढच्या याला येताना पाठ करा. और आपण जी तोंडी परीक्षा घेऊ ना त्याच्यामध्ये प्रार्थना विचारली जाईल. हो सर. बघा आता आपल्या परीक्षेचं स्वरूप कसं राहील किंवा पॅटर्न कसं राहील ते मी सांगतो तुम्हाला. टोटल आपली 50 मार्क्सची एक्झाम होईल. ठीक आहे, 50 मार्क्सची परीक्षा होईल, 50 मार्क्सची. त्या परीक्षेत तुमच्या 2 परीक्षा होतील. एक 30 मार्क म्हणजे 30 मार्क्ससाठी तुमची रिटर्न एक्झाम होईल, लेखी परीक्षा. ठीक आहे, आणि 20 मार्क्ससाठी तुम्हाला तोंडी परीक्षा राहील. तर लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका तुम्हाला वेळेच्या आधी दिली जाईल, 5 मिनिट आधी किंवा 2 मिनिट आधी लॉग इन केल्यानंतर. त्यावेळेस सगळ्यांनी ती प्रश्नपत्रिका एका म्हणजे 2 मोबाईल लागतील तुम्हाला. एका मोबाईलवरनं ती डाउनलोड करायची आणि ज्याला शक्य असेल त्याने लगेच प्रिंट घेतली तरी चालेल. आणि मग ती प्रश्नपत्रिकेतले प्रश्न बघून तुम्हाला एका पेजवर फक्त उत्तरं लिहायची आहेत. वरती तुमचं नाव घालायचं, तारीख टाकायची आणि उत्तरं लिहायची. ठीक आहे, तर राहील का? प्रिंट आउट राहील का? नाही, प्रिंट आउट घेता आली तर घ्यायची, नाही तर दुसऱ्या मोबाईलमध्ये आईच्या किंवा बाबांच्या मोबाईलमध्ये बघून, एका मोबाईलमध्ये बघायचं, एका मोबाईलमध्ये तुमचा व्हिडिओ ऑन राहील, एका मोबाईलमधून तुम्ही मीटिंग ऑन ठेवायची. ठीक आहे, आणि ते सगळं लाईव्ह होणार आहे आपलं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक्झाम ही आम्ही बघू, तुम्ही लिहिता काय आहे, कसं लिहिताय ते सगळं आम्ही बघू इथून. कोणी कॉपी तर नाही करत आहे किंवा कोणाचे मम्मी पप्पा सपोर्ट तर नाही करत आहे ना, ते सगळं आम्ही बघू. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे आणि व्हिडिओ ऑन ठेवून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. समजलं सर्वांना? हो सर. ही होणार तुमची 30 मार्क्सची परीक्षा. मग ती झाली की लगेच एक 10-15 मिनिटानंतर सेम लिंकला तुम्ही पुन्हा जॉईन करायचं आणि वेटिंग रूम मध्ये राहायचं. एकेकाला आम्ही आत घेऊ आणि एकेकाला प्रश्न विचारू. ज्यांना आम्ही आत घेऊ तेच फक्त राहतील, बाकीचे सगळे वेटिंग रूम मध्ये राहतील. समजलं सगळ्यांना? हो सर. आपण करत होतो ना आरव, तुला माहिती ना, आपण मागच्या वर्षी पण घेतलेली, तसेच होणार एक्झाम आपली. तर जान्हवी, तुला कळलं? हो सर. ओके, तर मग आज आपण ना थोडीशी उजळणी घेऊया. आणि तर बघा आता लेखी परीक्षेत तुम्हाला काय काय राहील. आता मॅडमने तुम्हाला इंधन बचत, बैल पोळा आणि डराव डराव हे 3 शिकवले आहेत, बरोबर, कविता आणि पाठ. तर यावर आधारित प्रश्न असतील. मग जसं की एका वाक्यात उत्तरे लिहा, मग तुम्हाला उत्तरं लिहायला लागतील. नंतर शब्दांची अर्थ आम्ही एक परीक्षेतही विचारू किंवा लेखी परीक्षेतही विचारू. ठीक आहे, नंतर अंक तुम्हाला शिकवले आहेत, मराठी महिन्यांची नावे शिकवली आहेत, बरोबर, कुठल्या महिन्यात कुठला सण येतो ते शिकवलं आहे. ऋतू शिकवलेत ना मी तुम्हाला, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा ते, आणि त्याच्यातले उपऋतू पण शिकवलेत. आठवतंय सर्वांना? ऋतू शिकवलेत ना? हो सर. हा, तर मग त्याच्यावरही प्रश्न असतील. ठीक आहे, मग ते तोंडी परीक्षेत किंवा लेखी परीक्षेत विचारलं जाईल. नंतर बाराखडी तुम्ही येतेच तुम्हाला लिहिता, बरोबर? बाराखडी लिहिता येते ना सर्वांना? हो सर. घेतली ना, ह्या वर्गात घेतली ना आपण? हो हो, झालीये ना. मग बाराखडीवर पण प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, आणि ते तुम्हाला लिहायला लागेल, किंवा गाळलेल्या जागा भरा, किंवा अंक दिले असतील त्या अंकाचं तुम्हाला अक्षरात लिहायचंय, किंवा अक्षरात दिले तुम्हाला अंकात लिहायचंय. अशा प्रकारचे प्रश्न असतील. काही कोणाला शंका असेल तर विचारायचंय. ठीक आहे, तर आपण आता एक असंच उजळणी घेऊया, रिव्हिजन घेऊया. ठीक आहे, तर आता मी प्रश्न विचारेल, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. दिनूने कोणासाठी चहा बनवला? आठवतंय? दिनूने आईसाठी चहा बनवला.
अगदी बरोबर. दिनूने आईसाठी चहा बनवला. दिनू जेव्हा चहा बनवत होता तेव्हा कोण आलं? दिनूची मैत्रीण फातिमा आली होती. बरोबर. दिनूची मैत्रीण फातिमा ही आली होती दिनू जेव्हा चहा बनवत होता. चहा बनवण्यासाठी आपण काय काय वापरतो? कोण? चहा. चहापत्ती, बरोबर. पाणी, साखर, दूध. अगदी बरोबर. चहापत्ती, पाणी, साखर आणि दूध. अगदी बरोबर जान्हवी. जर आपण चहा बनवण्यासाठी जर समजा एक व्यक्तीसाठी किंवा दोन व्यक्तीसाठी किंवा दोन लोकांसाठी जर आपल्याला चहा बनवायचा आहे तर आपण मोठं पातेलं घेतलं पाहिजे की छोटं पातेलं घेतलं पाहिजे? छोट पातेलं. हा. का छोटं घेतलं पाहिजे पातेलं? जर छोट पातेलं घेतलं तर मग इंधनाची आणि गॅसची बचत होती. अगदी बरोबर. इंधन म्हणजेच गॅसची बचत होते आणि चहा हा लवकर तयार होतो छोट्या पातेल्यामध्ये. एका शब्दाचा अर्थ सांगा. नाऊ घालणे म्हणजे काय? नाऊ घालणे म्हणजे काय? म्हणजे सांग आरव. नाऊ घालणे म्हणजे आंघोळ घालणे. ठीक आहे. नाऊ घालणे म्हणजे काय? आंघोळ. दिन म्हणजे काय? दिनला समानार्थी शब्द काय आहे? दिवस. अगदी बरोबर. दिवसाला दिन पण म्हणतात. ठीक आहे. पण बघतो ना कॅलेंडर, त्याला मराठीत काय म्हणता माहिती का? दिनदर्शिका. म्हणजे काय? दर्शिका म्हणजे दाखवणारी, दिन म्हणजे काय? दिवस. दिवस दाखवणारी म्हणजे दिनदर्शिका. समजलं? लक्षात आलं? कॅलेंडरला मराठीत काय म्हणतात? दिनदर्शिका. दर्शिका. अगदी बरोबर. हे बघा, आपण ज्यावेळेस दिन हा शब्द तुम्ही लिहाल ना तेव्हा आता सध्या हेच लक्षात ठेवा की त्याची विलांटी तुम्हाला पहिलीच विलांटी द्यायची आहे, रस्वच द्यायची आहे. जर तुम्ही ती दीर्घ केली, आता आता समजा मागे मला कोणीतरी विचारलं होतं की मॅडम पहिली विलांटी द्यायची, दुसरी द्यायची, त्यावेळेस मी म्हटलं होतं की तुम्ही सराव करत राहा, लिहिता लिहिता तुम्हाला समजेल की याची विलांटी पहिली द्यायची की दुसरी द्यायची. म्हणजे आता समजा शुद्ध लेखनाच्या काही चुका झाल्या तर ते समजू शकते मी. पण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस काही शब्दांच्या उकार किंवा त्याची मात्रा बदलते की नाही, विलांटी वगैरे, तर त्याचे अर्थ सुद्धा बदलतात. आता सर काय म्हटले, दिनचा अर्थ काय? तर त्याला ज्यावेळेस तुम्ही ऱ्हस्व विलांटी देता त्याच वेळेस फक्त त्याचा अर्थ दिवस असा होतो. पण जर तुम्ही दुसरी विलांटी दिली तर त्याचा अर्थच बदलतो. तुम्ही दुसरी विलांटी दिली आणि पुढे लिहिला दिवस, तर ते पूर्णतः चुकीचं आहे. त्याचा अर्थ होतो गरीब. दिन म्हणजे दीन दुबळा, गरीब. तर असे काही शब्द आले तर आम्ही तुम्हाला सांगत जाऊ. म्हणजे सरावाने तुम्हाला शुद्ध लेखनामधल्या काही चुका ज्या आहेत त्या तुमच्या दुरुस्त होतीलच. पण असे सुद्धा काही शब्द असतात तर ते पक्के लक्षात ठेवायचे. आता आता सध्यापुरतं दिन हा शब्द लिहिताना तुम्हाला त्याची विलांटी रस्वच ठेवायची. ठीक आहे. ठीक आहे. बैलांची नावं काय होती त्या बैल पोळ्या याच्यात? काय नावं होती बैलांची? आठवतंय? ढवळ्या पवळ्या. ढवळ्या पवळ्या. अगदी बरोबर. बैलांची नावे ढवळ्या पवळ्या होती. अगदी बरोबर. बैलांना कसं सजवलं होतं? बैलांना मखमली जुली रंगीत बाशिंगे. बरोबर. रंगीत शिंगे आणि रेशमी बाशिंगे घालून बैलांना सजवले होते. अशा प्रकारे त्यांना सजवलं होतं. बैलांना खायला काय दिलं होतं? बैल पोळ्याच्या दिवशी काय देतो आपण बैल? पुरणपोळी. अरे वा. पुरणपोळी कशापासून बनवतात? तांदूळ.
पुरणपोळी कशापासून बनवतात? सर नावातच. पूर्णापासून हं? पूर्णापासून पुरणापासून पुरणपोळी. पुरण कशाचं असतं माहिती तुम्हाला? तर गुळाचं. गूळ आणि त्याच्यामध्ये हे असतं हरभऱ्याची डाळ असते ना आपली, त्या डाळीला शिजवून त्याच्यापासून बनवतात. ठीक आहे. ती डाळ आणि गूळ एकत्र करतात. काही लोक साखर वापरतात, काही लोक गूळ वापरतात. आलंय लक्षात? हो सर. गोड पुरणपोळी छान अशी साजूक तूप टाकून खायला आवडते ना सर? हो कोणाला आवडते पुरणपोळी तूप टाकून खायला? दुधाबरोबर पण खातात पुरणपोळी, माहिती तुम्हाला? हो सर. दुधाबरोबर. आणि एक असा रस्सा असतो, त्याला गुळवणी म्हणतात. गुळवणी किंवा सार म्हणतात, तिखट बनवतात किंवा गोड, दोन्ही प्रकारे बनवतात. त्याच्याबरोबर पण पुरणपोळी खातात. आलं लक्षात? एका वाक्यात उत्तरे लिहा असा प्रश्न ज्यावेळेस विचारला जाईल परीक्षेमध्ये, त्यावेळेस त्याचं उत्तर एका शब्दात नाही लिहायचंय तुम्हाला, पूर्ण वाक्यात लिहायचंय. प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस त्याचा शेवट जो आहे तो क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्हाने असेल. त्याचं उत्तर लिहिताना तुम्हाला पूर्ण विराम द्यायचा आहे, फुल स्टॉप. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय. बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात, असं उत्तर लिहायचंय. नुसतं पुरणपोळी लिहून नाही चालणार. हं? एका वाक्यात उत्तर लिहायचंय, वन सेंटेन्स, वन वर्ड नाही, एका शब्दात नाही. तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि उत्तर लिहून झाल्यानंतर फुल स्टॉप द्यायचा आहे. प्रश्न विचारतानाच आपण क्वेश्चन मार्क शेवटी लिहितो, उत्तरामध्ये फुल स्टॉप द्यायचा. बरं, आता कुठले प्राणी कुठे राहतात ते बघूया आपण. बैल कुठे राहतात? सर बैल गोठ्यात राहतात. गोठ्यात. बैल गोठ्यात राहतात. घोडा? घोडा कुठे राहतो? तबेल्यात. बरोबर, घोडा तबेल्यात राहतो. अगदी बरोबर. हत्ती कुठे राहतो? सर जंगलात. बरोबर, जंगलात किंवा वनात. वाघ? जंगलात. जंगलात. सा? गुहा. कासव? जमिनी आणि जमीनवर दोघींवर राहतो तो. माकड? झाडांवर. आणि ती छोटी खारुताई असते, ती खारुताई माहिती का तुम्हाला? हो सर. सर ती पण झाडावर राहते. बरोबर. नंतर बकरी झाडावर राहते ती पण. राहते. बकरी? बकरी कुठे राहते? बकरी सांगा. नाही माहिती बकरी कुठे राहते? बकरी म्हणजे गोट. गोट, बकरीला इंग्लिश मध्ये गोट म्हणतात. गोट कुठे राहते? शेतात. शेतात किंवा शेताच्या बाजूला अशी छोटीशी जागा बनवलेली असते, गोठ्यासारखंच असतं ते पण त्याला गोठा नाही म्हणत, कळप म्हणतात. त्या कळपामध्ये ते राहतात. बकरी झालं किंवा तुमची मेंढी, त्याला शीप म्हणतो ना आपण, हे सगळे कळपात, त्यांना कळप म्हणतात. त्यांच्या ग्रुप असतो त्याला कळप म्हणतात. ते कळप करून राहतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मधमाशी कुठे राहते? कुठे राहते मधुमक्षी छत्त्यात राहते. कुठे राहते? छत्त्यात. तू बोलून घे, पूर्ण बोलून घे, मग माईक म्यूट कर. अनम्यूट कर आधी माईक. मधुमक्षी छत्त्यात राहते. कळलं नाही. मधुमक्षी छत्त्यात राहते. नाही कळलं मला. मला पण नाही कळलं. हिंदी मध्ये बोलते ती.
हिंदीचं वाक्य बोलते ती. मधुमक्षी कुठे राहते? मधुमाशी, मधमाशी कुठे राहते? मधमाशीचा तिचं पोळा पोळ असतो तिथं. कुठेही असतो, करतात त्या त्याला छत्ता, मधमाशी, हिंदीमध्ये छत्ता म्हणतात. त्याला पोळा मराठीमध्ये म्हणतात. काय म्हणतात? ठीक आहे, मधमाशीचा पोळा बनवते आणि पोळ्यामध्ये ते राहतात. आलं लक्षात? बर. त्यानंतर पानघोडा कुठे राहतो? पानघोडा तर गवतात. नाही, पाण्यातच असतो पानघोडा, पण पाण्यात राहतो पानघोडा. मुळा म्हणजे काय? घोडा आणि मासा ह्या दोघांना एकत्र केलं की त्याचा पानघोडा तयार होतो. ठीक आहे. तरी घोडा, काय? घोड्याचा चेहरा आणि माशाचा मागचा भाग हे दोन्ही एकत्र केले की त्याचा पानघोडा तयार होतो. एकदा बघा तुम्ही, इमेज बघा त्याची, फोटो बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल पानघोडा. उडतो ना तो. पण आणि तो पाऊस यायच्या आधी येतात वाटतं. ठीक आहे, आलं लक्षात सगळ्यांना? सर ती जान्हवी ते मधुमक्षीचं काय म्हणत होती ती? बहुतेक हिंदीमध्ये सांगत होती छत्ता, हा, असं काहीतरी. घोसला. हा, जान्हवी मॅडम हो. तू हिंदीत सांगत मॅडम तिला होती. सविस्तर सांगा ना. काय तिला मी सांगितलं तरी ती ते छत्ताच करत होती. मी तिला सांगितलं पोळं हा, पोळ्यातलं नाही हे, नाही, पण ते तिला समजलं ऍक्च्युली नाही. तिचा आवाजच ऐकायला येत नव्हता. मला नंतर हो, समजलं थोडा ती. माझा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे. अच्छा, मग मला नंतर कळलं, हा म्हटलं तिला छत्ता हा म्हणायचंय तेच. वाटतं. हो, ती ते हिंदीचा छत्ता वर्ड बोलली. हा, हिंदीमध्ये आपण मराठीत शिकतोय ना बेटा. हा, त्याला मधमाशींचा पोळा म्हणतात, पोळा त्याच्या घराला. मखमलीचा अर्थ काय? मखमली कोण मखमली सांगतय? मखमली म्हणजे काय? मखमली मऊ, अगदी छान असं मऊ मऊ, त्याला काय म्हणतात? मखमली. लक्षात ठेवायचंय शब्द. मी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला तोंडी परीक्षेत, भरपूर प्रश्न विचारणार आहे मी. ठीक आहे. काय प्रश्न होता सर? मखमली काय? मखमली शब्दाचा अर्थ काय? व्हॉट इज द ऑफ मखमली? मखमलीचा शब्दाचा अर्थ काय? मखमली म्हणजे मऊ. ठीक आहे. झूल म्हणजे काय? झूल काय असतं? बैलांच्या अंगावर झूल असते ना, त्याला काय म्हणतात? झूल म्हणजे काय? सर तो चूल खेडेगावात गॅस सारखं वापर करतात. नाही, झूल, झूल विचारतोय मी तुम्हाला. झूलचा अर्थ काय? आरव काय म्हटला? कशाला वापरता? गावात त्याला चूल ऐकू आलं, ते झूल झूल झूल. झुली, मखमली झुली. हम्म बैल पोळा कवितेत शिकलो नाही का आपण? झूल म्हणजे काय? बैलांच्या अंगावर जे रंगीत असं नक्षीदार असं छान असं आपण कापड टाकतो ना, त्यांना सजवतो, गालीच्या सारखं असतं ते, छान बेडशीट सारखं. त्याला असे छोटे छोटे बारीक आरशे पण लावलेले असतात. त्याला झूल म्हणतात. विसरला? नंतर बाशिंग म्हणजे काय? बाशिंग कुठे बांधतात? बाशिंग बैलांच्या डोक्यावरच्या शिंगांना पाशिंगे म्हणतात. जे आपण जो आभूषण किंवा दागिन्यासारखं जे आपण बैलांच्या शिंगांना बांधतो ना, त्याला बाशिंग म्हणतात. ठीक आहे. इट्स लाईक त्यांची ज्वेलरी असते ती बैलांची, बरोबर? ती
शिंगांना बांधतात असं वरती टोकांना. आपल्या लक्षात त्याला बाशिंग म्हणतात. असं करत होते ना, आवाज ब्रेक होत होता. ते शिंगांना बांधतात असं वरती. अशी 2 शिंग असतात ना बैलांना, त्याच्या टोकांना बांधतात ते. ठीक आहे. बर, आता मला एक सांगा, इंधनाची बचत एक उदाहरण देतो मी, कुठे होते ते मला सांगायचे. मॅडम तुम्ही डराव वर पण प्रश्न विचारा माझ्याकडे. प्रवास हा वरनं केला आणि तोच प्रवास आपण सायकलीवरून केला तर इंधनाची बचत केव्हा होऊ शकते? जर आपण गाडीने गेलो किंवा आपण सायकलीने गेलो तर इंधनाची बचत केव्हा होईल? सायकलीवरून प्रवास करू तेव्हा इंधनाची बचत होईल. अजून एक मला सांगा, जर आता आपल्या घरात सपोज आपण 5 लोक आहेत, एक्झाम्पल, ठीक आहे, 5 लोक राहतो आपण आणि 5 लोकांकडे 3 गाड्या आहेत, ठीक आहे. तर जर आता 5ही लोकांना कुठेतरी फंक्शनला जायचं, कुठल्या तरी प्रोग्रामला जायचंय, तर त्यांनी 3 गाड्या न्यायला पाहिजे की एकत्रच सगळ्यांनी बसने जायला पाहिजे? सांगा, काय काय योग्य राहील? एकत्र सर्वांनी बसने जायला पाहिजे, इंधनाची बचत होईल त्यांची. बरोबर, 3 गाड्या घेऊन जाण्यापेक्षा एकत्रच बसने जायला पाहिजे, म्हणजे इंधनाची बचत होते. अगदी बरोबर. पाणी उकळताना आपण त्याच्यावर झाकण का ठेवायला पाहिजे? लवकर बॉईल होतं म्हणून. आणि त्याने लवकर बॉईल होतं आणि त्याने पण इंधनाची बचत होते. नैसर्गिक स्रोत कुठला आहे माहिती तुम्हाला? ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कुठला आहे? इंग्लिशमध्ये त्याला नॅचरल रिसोर्स म्हणतात. कुठला आहे नॅचरल रिसोर्स ज्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते किंवा ऊर्जा मिळते? पॉवर. हा, सोलर पॉवर. मराठीत काय म्हणतात? सौर ऊर्जा. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा त्याला काय म्हणतात? सौर ऊर्जा. सौर ऊर्जा, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा म्हणजे काय? सौर ऊर्जा. सौर ऊर्जेचा वापर केल्याने पण इंधनाची बचत होते आणि म्हणून आपण खूप मोठे मोठे आपले घर असले किंवा आपले अपार्टमेंट त्याच्यावरती टेरेसवर आपण सोलर पॅनल लावतो ना. त्याच्यावर सूर्यप्रकाश पडला की तो त्याला सौर ऊर्जेमध्ये कन्वर्ट करून आपण त्याचा वापर करू शकतो. त्याचा वापर करून आपण अन्न बनवू शकतो, पाणी गरम करू शकतो आणि हे आपण लाईट पण चालवू शकतो घरातले त्याच्यावर. लक्षात आलं तुमचं? सर, जर बोल. त्याच्याने अंघोळीचं पाणी पण गरम करू शकतो. पाणी गरम करू शकतो आपण. तर अशा प्रकारे आपण त्याचा वापर करू शकतो. त्याला काय म्हणतात? सौर ऊर्जा. आणि त्या ऊर्जेचा वापर करून एक बॉक्स सारखा एक प्रकार असतो, त्याला सूर्यचूल म्हणतात. जर आपण त्या सूर्यचुलीचा वापर केला तर त्याच्यात आपण अन्न पण बनवू शकतो, म्हणजे स्वयंपाक पण तयार करू शकतो, अन्न पण शिजवू शकतो आपण त्याच्यामध्ये. तुम्ही ते दड्याखालचं हे बघितलं ना, त्याच्यात तुम्हाला सगळी चित्र दिलेली, ते बघा व्यवस्थित म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सूर्यचूल दिलेली आहे त्याच्यात. त्याच्यानंतर बायोगॅस दिला. बायोगॅसला काय म्हणतात? तर म्हणजे आपली जे गाईचं किंवा ती घाण एकत्र साचून त्याला हे करून त्याच्यापासून गॅस तयार होतो आणि त्या गॅसचा उपयोग आपण जेवण बनवण्यासाठी, पाणी तापवण्यासाठी करू शकतो. जसं आपला घरात स्वयंपाकासाठी आपण सिलेंडरचा गॅस वापरतो ना, तसाच तो बायोगॅस असतो. त्याचा पण वापर आपण करू शकतो. तो पण नैसर्गिक स्रोत आहे ऊर्जेचा. आलं लक्षात? आलं का लक्षात? हो सर.
मॅडम डराव डराव कवितेवरचे प्रश्न घ्या. तलाव का बरं भरला? कोण सांगेल मला? मॅम धो धो पाऊस पडल्यामुळे तलाव भरला. बरोबर. बेडकाचे डोळे कसे आहेत? बेडकाचे डोळे बटबटीत आहे. बरोबर. डराव डराव असा आवाज कोण करतं? एकेकाने उत्तर द्या. आवाज बेंडूक करतो. तुडुंब भरणे म्हणजे काय? काठोकाठ भरणे. बटबटीत म्हणजे? मोठे. बटबटीत म्हणजे काय? मोठे मॅम. मोठाले आणि अजून एक अर्थ आहे विद्रूप. तर ह्या कवितेमध्ये ना जोड्या जुळवा असा पण एक प्रश्न आहे. मग जोड्या जुळवामध्ये काय ना अ गट आणि ब गट असं दोघं तुम्हाला दिलेलं असेल. एक तर तुम्ही त्या बरोबर उत्तरा समोर तुम्ही क्रॉसने करू शकता किंवा अ गट लिहून झाल्यानंतर ब गटामध्ये तुम्ही बरोबर उत्तर लिहू शकतात. तुम्हाला जसं सोयीचं होईल तसं. मग बघा आता जोराचा पाऊस म्हणजे काय? कवितेमध्ये आलेले शब्द काय वापरलेत हे त्यांनी आपल्याला समजून सांगायचं शब्द वापरलेले आहेत. जोराचा पाऊस म्हणजे कसा? कवितेत काय पाऊस. धो धो पाऊस. बरोबर. बेडकाचे मोठे डोळे. बेडकाचे बटबटीत डोळे. बटबटीत डोळे. स्वतःच्या गावी परत जा. जा गाठा जा आपला गाव. बरोबर. पूर्ण भरलेला तलाव. तुडुंब भरलेला तलाव. बरोबर. आता बघा पावसात भिजू नये याच्यासाठी तुम्ही कोणते कोणते साधनं वापरता? कोणत्या कोणत्या थिंग्स यूज करतात? छत्री आणि रेनकोट. अजून? मॅम गमबूट. बरोबर. आणि पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणती कोणती साधनं वापरतात? ट्रॅव्हल करण्यासाठी नाव. जहाज. बरोबर. नाव. बरोबर. नाव, बोट, होडी. मॅम एक पण यूज करतात. काय? याक. हो मॅम. अच्छा तू बर्फाळ प्रदेशातला त्या प्राण्याविषयी म्हणतोयस का? नाही मॅम प्राण्याचं नाही. एक शिप सारखी असते. हो का? अच्छा. आता बघा आपल्याला ना आवाज कसा येतो ते लिहायचंय. म्हणजे आवाज सांगा आणि मग ते लिहायचंय आपल्या शब्दामध्ये. उदाहरणार्थ उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखांचा आवाज कसा होतो? फडफड. बरोबर. तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज. तडतड. वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज. दूर. सळसळ. हातातल्या बांगडींचा आवाज. छनछन. छनछन. बरोबर. पाण्याचा आवाज. झऱ्यातलं पाणी असतं की नाही? धो धो. झऱ्यातलं पाणी, वाहतं पाणी. खळखळ किंवा झुळझुळ. खळखळ. हा अक्षरात लिहिलेला नाव आहे ते अंकी लिहा. कसं लिहिणार? काय लिहिलंय हे पाटीवर? 31.
31. म्हणजे काय? 31. इंग्लिश मध्ये नाही विचारलं मी. कसं लिहिणार 31? अगोदर 3 लिहिला आणि त्याच्यानंतर एक. बरोबर. 3 वर 1 31. लिहिणार ना 3वर 1 31. मी तुम्हाला आपण किती पर्यंत शिकलो? 100 पर्यंत झालंय आपलं लर्न करून? शिकलो 100 पर्यंत की 60 पर्यंत झालंय आपलं? सर 60 पर्यंत झालं होतं. अजून एक देतो मी तुम्हाला. हा, ते कसं लिहिणार? अंकात कसं लिहिणार? काय लिहिलंय मी पाठीवर? 45. कसं लिहिणार अंकी? 4वर 5. 45. बरोबर. 4वर 5 45. आता मी अंकी लिहितो, तुम्ही मला अक्षरी सांगायचं. हे कसं लिहिणार? अंकात अक्षरात कसं लिहिणार हे? 38. 38. अड डमरूचा 38. 3वर हा 38. येतंय लक्षात? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील परीक्षेत, त्यामुळे तयारी करायची व्यवस्थित. अजून एक अंक. ते काय आहे? 40. 42. 4वर 2 42. मराठी महिने किती आहेत? किती आहे मराठी महिने? सर 12. हा बोल आरव. सर मराठी महिने 12 आहेत. बरोबर. ऋतू किती आहे? ऋतू सर 3. तीन. काय? मुख्य ऋतू किती आहेत? 3. बरोबर. त्यांची नावं कुठली? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. बरोबर. आणि उपऋतू किती आहेत? नाव उपऋतू किती आहेत? मी शिकवलं होतं तुम्हाला, हे आठवत नाहीये? मग शिशिर, हेमंत, वर्षा हे नावं सांगितली होती ना मी तुम्हाला? सर 6. बरोबर. 6 आहेत. उपऋतू काय आहेत? 6. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. ठीक आहे. मग आता वसंत ऋतू कुठल्या महिन्यात येतो माहिती तुम्हाला? मी ते पण सांगितलं होतं, कुठल्या महिन्यात कुठला ऋतू येतो. पण वहीत लिहिलं होतं सगळं. आठवतंय सगळ्यांना? आठवतंय का की पुन्हा सांगू? सर मार्च आणि एप्रिल मध्ये. नाही, ते इंग्लिश महिन्यांची नाही, मी मराठी महिन्यांची नावं विचारतो. आता जो ऋतू चालू आहे ना तेच विचारतायत सर तुम्हाला. तर उन्हाळ्यात येतो. बरोबर. तर उन्हाळ्यामध्ये 2 उपऋतू असतात, वसंत आणि ग्रीष्म. वसंत ऋतू हा चैत्र आणि वैशाख ह्या महिन्यांमध्ये येतो. तर ग्रीष्म ऋतू हा ज्येष्ठ आणि आषाढ या महिन्यात येतो. मी तुम्हाला लिहायला पण सांगितलं होतं वहीमध्ये हे सगळं. माहित नाही आता, मी तुम्हाला घेतलं की पुढच्या वर्गाला घेतलं मला पण क्लिअर नाही आता ते. पण ठीक आहे, मी पुन्हा एकदा सांगतो.
त्याच्यानंतर पावसाळा. पावसाळ्यात 2 उपऋतू असतात, वर्षा आणि शरद. तर वर्षा हा ऋतू येतो श्रावण आणि भाद्रपद महिन्यात. तर शरद ऋतू येतो आश्विन आणि कार्तिक महिन्यात. त्याच्यानंतर तिसरा ऋतू आहे मुख्य ऋतू आपला हिवाळा. हिवाळ्यामध्ये 2 उपऋतू असतात, हेमंत आणि शिशिर. त्यातला हेमंत हा ऋतू मार्गशीर्ष आणि पौष महिन्यात येतो. तर शिशिर हा ऋतू माघ आणि फाल्गुन महिन्यात येतो. लक्षात ठेवा हे सगळं. ठीक आहे, लिहून घ्या नाही तर वहीमध्ये, शक्य असेल तर लिहून घ्या. चैत्र महिन्यात कुठले सण येतात माहिती का तुम्हाला? तर पाडवा. बरोबर, पाडवा. अजून उद्याच आहे बघा आता. काय येतो चैत्र महिन्यात? पाडवा येतो, गुढी, रामनवमी. त्याच्यानंतर हनुमान जयंती, असे 3 सण येतात. ठीक आहे. ज्ञानेंद्रिय कशाला म्हणतात? चला मी अजून एक शिकवतो तुम्हाला. मला माहिती मी तुम्हाला शिकवतो. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? आपल्याला ज्याच्यातून ज्ञान मिळतं, ज्याच्यातून आपल्याला काहीतरी समजतं. इंद्रिय म्हणजे बॉडी पार्ट्स, अवयव. मराठीत काय म्हणतात त्याला? अवयव. इंद्रिय. इंद्रिय म्हणजे अवयव. मग आपली 5 इंद्रिय कोणती आहेत? ज्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळतं. नाक, कान, जीभ, डोळे आणि त्वचा. त्वचा म्हणजे काय? स्किन. तर याच्यातनं आपल्याला समजतं. नाकाने आपल्याला काय कळतं? वास येतो. कानाने काय येतं आपल्याला? ऐकायला येतं. जिभेने काय कळतं आपल्याला? चव कळते. बरोबर. खारट, तिखट, गोड, आंबट आपण सांगतो ना, ती चव आपल्याला जिभेमुळे कळते. डोळ्यांनी काय करतो आपण? बघायला येतं. पाहतो. ठीक आहे. आणि त्वचा. त्वचेने काय होतं आपल्याला? समजतं. गरम आहे, थंड आहे, गार आहे. स्पर्श होतो ना आपल्याला, स्पर्शाने आपल्याला सगळं समजतं. तर मग ही जी 5 इंद्रिय आहेत याच्याने आपल्याला ज्ञान मिळतं. आपल्याला शरीराला समजतात गोष्टी, त्याचा उपयोग होतो, म्हणून त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात, किंवा इंद्रिय किंवा अवयव, महत्वाचे अवयव आपले. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. रंगांची नावं शिकले होते तुम्ही? रंगांची नावे. दिशा, उपदिशा. दिशा किती आहेत सांगा मला? 4. त्यांची नावं सांगा. सर, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. बरोबर. आणि उपदिशा किती आहेत? अग्नीय, वायुव्य, ईशान्य आणि नैऋत्य. छान छान आरव. 4 मुख्य दिशा आहेत आणि त्याच्या 4 उपदिशाही आहेत. तर मुख्य दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. आणि उपदिशा आहेत वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. मी विचारणार हे सगळे प्रश्न. नंतर 12 खडी मी तुम्हाला रिकाम्या जागा देईन, त्या 12 खडी तुम्हाला पूर्ण करायची. ठीक आहे. नंतर प्रश्न विचारण्यात येतील, त्याची तुम्ही एका शब्दात उत्तर लिहायची. मग त्याच्यामध्ये मी आपली नाती कव्हर करेल. नाती. ठीक आहे. नाती म्हणजे काय? रिलेशन्स, रिलेटिव्ह. जसं आजी, आजोबा, मामा, मावशी, काका, काकू, याच्यावर सगळी प्रश्न राहतील. ते तुम्ही उत्तरं लिहायची, एका शब्दात लिहायची त्याची उत्तरं. ठीक आहे. अशा प्रकारे लेखी आणि तोंडी परीक्षेचं स्वरूप असेल. सगळ्यांना समजलंय काय कसं करायचंय ते? काही कोणाला शंका ह्याच्यात? प्रार्थना पण विचारली जाईल.
परीक्षेत पहिला प्रश्न प्रार्थनाच असणार आहे आणि हा प्रार्थना म्हणून मग प्रार्थना पाठ करा कंपल्सरी. त्याला पर्याय नाही, ती करायलाच लागेल. आणि जो पूर्ण व्यवस्थित प्रार्थना म्हणेल त्यालाच पूर्ण मार्क्स देईल मी, नाहीतर मी त्याला 0 मार्क्स. तुम्ही जर एक जरी कडवं म्हटलं तरी मी 0 मार्क्स देणार. पूर्ण त्या प्रार्थनेचे 3 कडवे आहेत, 3 स्टांजा आहेत, त्या पाठ झाल्याच पाहिजे. ठीक आहे. आरव, जान्हवी, कळलंय? अंशने म्हणली जात प्रार्थना, बरोबर. आणि उच्चारही शुद्ध हवे. अशुद्ध उच्चाराला पण मी मार्क कट करणार. मी खूप असं जवळून फोकस करून ऐकणार सगळं. ठीक आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित उच्चार पण करायचे आणि व्यवस्थित पाठ पण करायची प्रार्थना. आलंय लक्षात आरव, जान्हवी? हो सर. हो सर. चालेल, मग आपण थांबूया आज. काही शंका असेल तर विचारा. ठीक आहे. तसं ग्रुपवर टाकू आम्ही आज परीक्षा कशी असेल आता काय. सगळ्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत ना, पेपर संपले आहेत स्कूलचे, हो की नाही? मग आता ह्या परीक्षेचा अभ्यास करा सगळ्यांनी चांगला. चलो हो. भेटूया. चला मग भेटूया पुढच्या वर्गात. बाय बाय सगळ्यांना. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम. Thank you.